गोंडगाव येथील पीर बाबा यात्रा उत्साहात साजरी। गोंडगाव तालुका भडगाव येथील हसरत पीर गैबन शहावरी पीरबाबा पाटबंधारे इरिगेशन विभाग बंगला यात्रा दिनांक फेब्रुवारी 18 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। सायंकाळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत महिला पुरुष सह बालकांनी आनंद घेत नवचैतन्य निर्माण केले आहे। मनोरंजनाचा भाग म्हणून सोमनाथ भोई नगरदेवळेकर तमाशा कलावंत यांनी हजेरीचा विनोदी कार्यक्रम करत रात्रीच्या तमाशाची झलक दाखवली होती। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, गोंडगाव। आज ही आपल्या गावाची जी यात्रा आहे, ही यात्रा कधीपासून भरते? ही यात्रा म्हणजे 25-30 वर्षापासून चालू आहे। बरं, या यात्रेचं काय वैशिष्ट्य आहे? या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे, सालाबादाप्रमाणे बाबांच्या नावाची यात्रा भरत असते दरवर्षाला आणि सगळ्याच लोकांना आनंद होतो। काय असं आहे, पहिले इथं पाटकरी साहेब राहत होते। त्या साहेबांचा मुलगा इथं झाडाखाली लागला होता, त्याला चिटकून गेलं होतं बाबाने। इथं काही ठाणं वगैरे नाही होतं। तो पोरगे थोडासा होता 5-7 वर्षाचा, त्याला सोडवलं। मग रात्री स्वप्नात येऊन सांगितले बाबाने की मला थोडंफार बांधून काढा आणि माझी ठाणा इथं। तेव्हापासून यात्रा सुरू झाली। बरं, तुमच्या समाजामार्फत काय प्रयत्न केले जातात यात्रेला? यात्रेला तुमच्या समाजामार्फत काय प्रयत्न केले जातात? गण समाजाने, सगळ्या समाजाने प्रयत्न केला म्हणून बाबाचा ठाणा बांधला गेला आणि सगळेच लोक मानतात। आमच्या समाजापेक्षा तुमचे समाज जास्त मानतात। एकूण परिस्थिती म्हणजे सर्व भाव एकत्र असा देव आहे आणि सर्वत्र पावणारा देव आहे। ही आपल्या यात्रेची श्रद्धा आहे। 25 साल हो गए। 30 सालची यात्रा चल रही है। भविष्यात कशी यात्रा भरायला पाहिजे? काय वाटतं, याच्यात काही सुधारणा व्हायला पाहिजे? काही वाटतंय का सुधारणा व्हायला पाहिजे? हे सगळं खर्च पाटकरी साहेब करत होते पहिले, आता सगळे मिळून फाया करून करत आहे। सगळे गाव मिळून सतत चालली पाहिजे। ही जी गावाची परंपरा आहे कशी वाटते? चांगली वाटते। कारण आम्ही कुठे बी गेले तर पैसे भेटतात आम्हाला बाबाचे मुळे। चांगले पैसे भेटतात। यात्रेला जी सुरुवात झाली सकाळपासून झाली का? हो, सकाळपासून। कसा उत्साह, कसा वाटतोय? एकदम आनंदित उत्सव वाटतोय। बाबाचा अनुभव सगळ्या लोकांना आला म्हणून कोणी पत्रे टाकले, कोणी फरशी बसवली, कोणी बाबाला पैसे दिले। हे काम असं झालं लोकांनी करून। आता हे आजपासून 81 रुपये बाबाची सेवा करणार आहे सातत्याने। रोज नित्याने मी झाड झुडं सगळं वगैरे रांगोळी वगैरे टाकणार आहे। चालेल, काय हरकत नाही, धन्यवाद।